फॅन्टसीचं जग हे जादूच्या नगरीसारखं असतं. अशी फॅन्टसी आपल्या संस्कृतीत कमी आहे. आता परी ही कल्पनाच घ्या. तिला पंख असतात, ती फुलांवर नाचते, त्यांचं एक राज्य असतं. या कल्पना पाश्चात्यांच्या फेरी टेल्समधून रुजत आल्या. आपल्याकडे तशी भूतखेतं आहेत, पण त्यात भीतीचा एलिमेंट जास्त आहे. एक कृष्ण सोडला तर देवाची सुद्धा मुलांना भीती घालण्याकडे आपला जास्त कल असतो. तसं पाहिलं तर आपल्याकडे मुलांचा खास सांताक्लॉजही नाही. आपल्याकडे फॅन्टसीचा पहिला स्पर्श बालकवींच्या फुलराणी या कवितेत आला. या ओळीच पहा ना. गाऊ लागले मंगळपाठ, सृष्टीचे गाणारे भाट. वाजवी सनई मारुत राणा, कोकिळ घे तानांवर ताना. नाचू लागले भारद्वाज, वाजविती निर्झर पखवाज. किती सुंदर आहे हे. कल्पना करा, वॉल्ट डिस्नेच्या प्रतिभेने या ओळींना किती सुंदर रूप आलं असतं. मी मेढ्रेकरांना लिहिलं होतं की फुलराणीचं इंग्रजीत भाषांतर करून ते वॉल्ट डिस्नेकडे पाठवा, पण त्यांनी ऐकलं नाही. कशाला आमच्या तंगड्या साहेबाच्या गळ्यात अडकिविता, असं त्यांनी मला लिहिलं. विनोदी लेखक असल्याचा हा एक तोटा.